महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। परभणी शहरातील बिल्डिंग रोडवर असलेले अनधिकृत होल्डिंग तात्काळ हटवण्यात याव्यात व सर्व बोर्डिंगची स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात यावे, संभाजी ब्रिगेडची मागणी। परभणी शहरामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून अनेक मोठमोठ्या बिल्डिंगवर, उड्डाण पुलांवर अनधिकृतपणे मोठमोठे होर्डिंग लावण्यात आलेले आहेत। हे सर्व होर्डिंग अनधिकृतपणे उभे करण्यात आलेले आहेत, त्यामुळे हे होर्डिंग तात्काळ हटवण्यात यावेत। आलेल्या अवकाळी पाऊस आणि वादळ वाऱ्यामुळे घाटकोपर येथे होर्डिंग पडून 5 ते 6 जण मृत्युमुखी पडलेले आहेत आणि 50 ते 60 जण जखमी झालेले आहेत। अशी घटना परभणीमध्ये सुद्धा होऊ शकते। त्यामुळे परभणी जिल्ह्यातील व शहरातील नगरपालिकेच्या हद्दीमध्ये जेवढे काही अनधिकृत होल्डिंग्स बिल्डिंगवर लावलेले आहेत व खाली रस्त्यावर लावलेले आहेत ते तात्काळ हटवण्यात यावेत व त्या सर्व होर्डिंग स्ट्रक्चर ऑडिट करण्यात यावे। अशा घटना परभणीत सुद्धा होऊ शकतात। पावसाची सध्या अवकाळी पाऊस, वादळ वारा सुटत आहे, त्यामुळे अशा घटना परभणीमध्ये होऊ शकतात। बऱ्याच रहदारीच्या ठिकाणी या मोठमोठ्या होर्डिंग बिल्डिंगवर उभे केलेले आहेत। कोणतीही परवानगी न घेता फक्त टॅक्स भरून या अनधिकृतपणे अनेक बिल्डिंगवर उभ्या करण्यात आलेले आहेत। लवकरात लवकर या सर्व होर्डिंग्सवर, सर्व बिल्डिंगवरील काढून टाकण्यात याव्यात, अन्यथा संभाजी ब्रिगेडच्या वतीने महानगरपालिका कार्यालयासमोर या संदर्भात तीव्र निषेध आंदोलन करण्यात येणार आहे, अशी मागणी महानगरपालिका आयुक्त तृप्ती सांडभोग यांनी करण्यात आली आहे। ही माहिती संभाजी ब्रिगेड विभागीय कार्याध्यक्ष नितीन देशमुख यांनी दिली आहे। यावेळी सोबत जिल्हा प्रमुख बालाजी मोहिते, नितीन जाधव, रमेश देशमुख, गोविंद इककर, राजकुमार टाक होते। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट, परभणी। आज संभाजी ब्रिगेड परभणी जिल्ह्याच्या वतीनं परभणी शहर महानगरपालिकेला निवेदन देण्यात आलेलं आहे। परभणी शहरामध्ये जे बेकायदेशीररित्या आणि अवैधरित्या जे होर्डिंग्स वेगवेगळ्या बिल्डिंगवर लावण्यात आलेले आहेत, वेगवेगळ्या रस्त्यावर लावण्यात आलेले, ते तात्काळच्या तात्काळ हटवण्यात यावे अशी मागणी आज संभाजी ब्रिगेडच्या वतीनं आम्ही केलेली आहे। कालच घाटकोपर येथे होर्डिंग्स, मोठे होर्डिंग्स रस्त्यावर पडून 5 ते 6 व्यक्तींचा मृत्यू झालेला आहे आणि 50च्या वर ते लोक जखमी झालेले आहेत। अशी घटना परभणी जिल्ह्यामध्ये होऊ शकते। त्यामुळे परभणी शहरामध्ये जे बेकायदेशीररित्या प्रत्येक बिल्डिंगवर, उड्डाण पुलावर, कब्रस्तानजवळ आणि वेगवेगळ्या ठिकठिकाणी जे बेकायदेशीररित्या होर्डिंग्स लावण्यात आलेले आहेत, फक्त टॅक्स त्याच्याकडून पावती घेऊन कोणत्याही प्रकारचं त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट न करता जे बसविण्यात आलेले होर्डिंग्स परभणी शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी, ते सर्वच्या सर्व तात्काळच्या तात्काळ हटवण्यात यावे नगरपालिकेच्या वतीनं, अशी मागणी आज आम्ही महानगरपालिका आयुक्त माननीय सांडभोर मॅडम यांना केलेली आहे। जर हे होर्डिंग्स येणाऱ्या 8 दिवसामध्ये हटवण्यात आले नाही तर संभाजी ब्रिगेडच्या वतीनं या विरोधात तीव्र आंदोलन येणाऱ्या 8 दिवसामध्ये छेडण्यात येईल आणि याचे सर्वस्वी परिणाम इथलच्या महानगरपालिका आयुक्त यांना भोगावे लागतील। धन्यवाद। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।